नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी विषय मराठी आपण मराठीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत, ज्याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। बघा, व्हिडिओला सुरुवात करतोय, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मग या मराठीमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे मराठीसाठी 50 गुणांची मराठीसाठी 50 गुण आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे। खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय क्रमांक ठळक करा। आता बघा, उतारा वाचूया आपण। एखादी गोष्ट एकदा का ऐकली की ज्यांच्या कायमची लक्षात राहते त्याला म्हणतात एकपाठी माणूस। यासाठी बुद्धी अतिशय तल्लख असावी लागते। गांधीजींचे शिष्य विनोबा भावे हे असे लहानपणापासूनच एकपाठी होते। शिक्षक जे जे सांगतील, समजावून देतील ते तसंच्या तसं शब्दनशब्द त्यांच्या लक्षात राहील। या विलक्षण स्मरणशक्तीमुळेच पुढे विनोबांनी संस्कृत, मराठी, तमिळ, तेलुगू इत्यादी भाषांतील मिळून 40,000 श्लोक व कविता पाठ केल्या होत्या। बघा, सुंदर असा आपल्याला उतारा दिलेला आहे, आपण वाचून घेतलेला आहे। आता प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे ते एकपाठी कोणाला म्हणतात। मग बघा बरं, इथे एखादी गोष्ट एकदा का ऐकली की ज्यांच्या कायमच्या लक्षात राहते त्यांना आपण एकपाठी म्हणतो। मग बघा, जे ऐकले ते कायम लक्षात ठेवतो त्याला एकपाठी म्हणतात, म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया आपण। बुद्धीसाठी कोणत्या विशेषणाचा वापर केला आहे? मग बघा, बुद्धी अतिशय तल्लख, बुद्धीसाठी कोणता शब्द वापरलाय? तल्लख। मग तल्लख कुठे आहे? पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, विनोबांनी किती श्लोक व कविता पाठ केल्या होत्या? मग 40,000। मग 40,000 कुठे आहेत? बघा, इथे 40,000 पर्याय क्रमांक 2। बघा, उतार्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे। बघा, आता आपल्याला इथे 6 ते 4 याच्यासाठी सूचना आहे। खालील कविता काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। ये ये घारी माझ्या दारी, चारा पाणी घे तरी, पारावरच्या झाडाच्या का बसशी उंच शेंड्यावरी, एकटीच तू आकाशामध्ये घालसी घिरट्या कधी मधी, ने मजलावर बसवून पंखी मौज बघाया अंबरी, ढगा आड ज्या बसल्या लपुनी, शोधू चांदण्या मैत्रिणी, ठरवीन त्या मग येती लगबग, खेळाया मज बरोबरी। बघा, प्रश्न दिला आपल्याला, आकाशामध्ये घिरट्या कोण घालते? मग आकाशामध्ये घिरट्या कोण घालते? तर घार, है की नाही? म्हणून मी तो उत्तर आहे घार, पर्याय क्रमांक 3। 5वा प्रश्न, चांदण्या कुठे लपतात? मग बघा, ढगा आड ज्या बसल्या लपुणी, शोधू चांदण्या मैत्रिणी। मग कुठे? ढगा आड, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे 6वा, अंबर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? झाड, चंद्र, स्वर्ग, व्योम। तर अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे व्योम, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया। खालील बघा, प्रश्न 7 ते 9 साठी सूचना आहे। खालील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करा। टिंबटिंब हे एक महान नेते होते। मग लगेच आपलं उत्तर कन्फर्म होत नाही, कारण हे सगळेच महान नेते होते, होय की नाही? आपण प्रेमाने त्यांना टिंबटिंब असे म्हणतो। मग नेताजी, चाचा, लोकमान्य, बापू, हे बघा। 9वा प्रश्न वाचूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल। सर्व भारतवासियांना त्यांनी सत्याग्रहावर आधारित टिंबटिंब मार्ग दाखवला। मग आपल्याला माहिती आहे, सत्याग्रह म्हटलं की आपल्याला आठवतात बापू, है की नाही? म्हणजे महात्मा गांधी, कारण महात्मा गांधीजींनीच काय केलं होतं? मिठाचा सत्याग्रह केला होता। मग बघा, मग इथे आपलं उत्तर आहे महात्मा गांधी हे एक महान नेते होते, पर्याय क्रमांक 1। आपण प्रेमाने त्यांना, म्हणजे महात्मा गांधीजींना आपण प्रेमाने काय म्हणतो? बापूजी, बापू म्हणतो। सर्व भारतवासियांना त्यांनी सत्याग्रहावर आधारित अहिंसेचा मार्ग दाखवला। गांधीजींनी आपल्याला कशाचा मार्ग दाखवलाय? तर हिंसा करायची नाही, अहिंसेचा मार्ग दाखवलेला आहे। म्हणून बघा, या पद्धतीने आपण हे 3ही प्रश्न सोडवून घेतले। पुढचा प्रश्न बघूया। 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। प्राचीन बरोबर लिहिलेला आहे शब्द, कौतुक पण बरोबर आहे,
अभयारण्य पण बरोबर आहे. दक्षिण मात्र शब्द चुकीचा आहे, कारण दक्षिण क्षत्रियाला काय येणार आहे, पहिली वेलांटी. दक्षिण हा शब्द आपण या पद्धतीने लिहितो, म्हणून इथं चुकीचा शब्द दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. ते दोघेही गावात पोहोचले या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? मग साधं वाक्य आहे, म्हणून इथे काय येणार आहे तर पूर्णविराम. ते दोघेही गावात पोहोचले, पूर्णविराम येणार आहे. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्णविराम. पुढचा प्रश्न बघूया. 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. श्रीमान श्रीमती, बघा इथे स्त्रीलिंग पुल्लिंग आहे. मोर मोरणी हे चुकीचे आहे, कारण तो मोर आणि ती लांडोर असते. दास दासी, तो दास ती दासी, तो बेडूक ती बेडकी, तो बघा तो श्रीमान ती श्रीमती. मग इथं चुकीचं आहे पर्याय क्रमांक 2, कारण इथे मोर लांडोर हवे होतं. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून म्हण पूर्ण करा. सगळे मुसळ केरात, आपल्या म्हणी पाठ पाहिजेत. पर्याय क्रमांक 1. पुढील शब्दाचा ध्वनिदर्शक शब्द निवडा. भुंग्यांचा, मग भुंग्यांचा काय असतो गुंजारव. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, आम्ही दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस टिंबटिंब दिन म्हणून साजरा करतो. मग आपल्याला माहिती आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 16वा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या नामासाठी योग्य विशेषण वापरा. ससा, सुंदर, मंद, भित्रा का हिंस्र. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण लहानपणी गोष्ट ऐकलेली आहे, ससा कसा असतो भित्रा, भित्रा ससा आहे की नाही, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 17वा प्रश्न, खालील पर्यायातील शब्द वर्णानुक्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? आता बघा इथे आपल्याला अतज्ञ पद्धतीने जायचं आहे. मग पहिल्यांदा कोणाची बाराखडी येते तर ग ची बाराखडी येते, म्हणून बघा ग्रह ग हे हा शब्द पहिल्यांदा येईल. त्याच्यानंतर चमचा च येतो, म्हणून मग चंद्र 2 नंबरला, आणि स आणि त मध्ये त आधी येतो, म्हणून मग हे 3 नंबरला, आणि 4 नंबरला सूर्य. मग आपल्याला विचारलं आहे दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द, मग दुसऱ्या क्रमांकावर चंद्र. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. ययाती या पुस्तकाचे लेखक कोण? मग आपल्याला माहिती आहे ययाती या पुस्तकाचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, जसे पाऊस पाणी तसे टिंबटिंब डौल. मग बघा डाम डौल काय असतं, डाम डौल हा काय आहे जोड शब्द आहे, डाम डौल. 20वा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. मग बघा तोड बिनतोड, सुलभ दुर्लभ, सुचिन्ह दुश्चिन्ह, कबूल अकबूल. इथे कबूल अकबूल हे चुकीचं दिलं आहे, कारण कबूल ना कबूल असतं, म्हणून मी इथे चुकीचं अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांची योग्य जोडी कोणती? धीर देणे, मदत येणे हे चुकीचं आहे. दर्शन घडविणे, दाखवणे हे बरोबर आहे. दर्शन घडवणे म्हणजे दाखवणे. गौरव करणे, हल्ला करणे हे चुकीचं आहे. आधार होणे, हिम्मत येणे हे पण चुकीचं आहे. मग इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दर्शन घडविणे दाखवणे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. न ना य ग मृ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते? मग बघा या अक्षरांपासून मृगनयना हा शब्द तयार होतोय. आपले वाचन पाहिजे म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं. मृग न य ना, मृगनयना हा शब्द तयार होतो. मग आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यावर मधलं अक्षर विचारलं. मग बघा न हे मध्ये, इकडे 2 इकडे 2 आणि मध्ये हा न, म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. मूकबधीर या एक शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह वापरला जातो ते ओळखा. मग मूकबधीर म्हणजे माहिती आहे आपल्याला ज्याला बोलायला पण येत नाही आणि ज्याला ऐकायला पण येत नाही असा. मग बघा ज्याला ऐकायला व बोलायला येत नाही असा मूकबधीर. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 24वा. खालील कोणत्या पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल? मग बघा गा ठेवल्यावर गारडा होतोय का? नाही होते. कोंड कोरडा होतोय का? रडा होतोय का? नाही होते. मग सरडा लरडा तर सरडा होते, म्हणून मी इथे येणार आहे सरडा. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. पीलखाना खालीलपैकी कोणासाठी असतो? मग आपल्याला माहिती आहे पीलखाना हा हत्तीसाठी असतो, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हत्तीसाठी. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.